लायपोमा ह्याला आयुर्वेदानुसार मेदोज ग्रंथी असं म्हटलं जातं. तर आता जेव्हा शरीरावर कुठेतरी गाठ दिसते तेव्हा पेशंट पहिले घाबरून जातात. सो ते जाऊन डॉक्टरांना दाखवतात. पण चांगला डॉक्टर असेल तर तो तेव्हाच तिथे निदान करतो की ही कसली गाठ आहे. जर लायपोमाची गाठ त्याला जाणवली तर त्याचं तो निदान तो योग्य करतो. पण जर पेशंटला पुढे जाणं गरजेचं असेल तर त्याच्यासाठी बायोप्सी करणं किंवा नीट टेस्टिंग करणं हे कुठेतरी गरजेचं असतं. बरोबर. पण जेव्हा एकदा आपल्याला कळतं की नाही बाबा ही लायपोमाचीच गाठ आहे म्हणजे चरबीची गाठ, जर तेव्हा आपल्याला ही कळलं की चरबीची गाठ आहे तर मग त्याच्यावर आपण वेळेवर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. कारण काय होतं पेशंटमध्ये हळूहळू त्या वाढायला लागतात. म्हणजे पहिली एखादीच गाठ येते, मग नंतर त्या वाढायला लागतात आणि मग नंतर पूर्ण शरीरावर ह्या गाठी यायला लागतात. की म्हणजे त्या गाठी एवढ्या दिसायला लागतात की पेशंटचा कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल पहिले कमी व्हायला लागतो. असे माझे पेशंट्स आहेत की त्यांना पहिले सांगितलं गेलं की याच्यावर काही ट्रीटमेंटच नाही, सर्जरीच करणं हेच एक ऑप्शन आहे.